सो हेलो एव्हरीवन, तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला स्टॉक मार्केट बेसिक्स बाबत काही गोष्टी शेअर करणार आहे. मी तुम्हाला टोटल एक बेसिक नॉलेज देणार आहे स्टॉक मार्केट बाबत आणि ही सिरीजचा एक नेक्स्ट पार्ट देखील येईल. सो आपण स्टार्ट करू. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकत असाल की व्हॉट इज स्टॉक मार्केट. मी तर पहिल्यांदा तुमच्या समोर तुम्ही जर बघत असाल तर इट्स अ गेम ऑफ बायर अँड सेलर. आता काय नेमकं गेम ऑफ बायर अँड सेलर म्हणजे काय? इथे कोणतरी एक खरेदी करणार आहे, कोणतरी एक विकणार आहे. उदाहरणार्थ, मला आज वाटतं की रिलायन्सचा स्टॉक इथून वर जाऊ शकतो, तसंच त्याच वेळी कुणाला तर दुसऱ्याला असं वाटतं की रिलायन्सचा स्टॉक इथून खाली येऊ शकतो. सो सिंपल आहे, एक खरेदी करणारा, एक विकणारा. त्यानंतर इट्स अ मोस्ट रिवॉर्डेड बिझनेस इन वर्ल्ड. मोस्ट रिवॉर्डेड बिझनेस म्हणजे काय? सगळ्यात जास्त ह्याला किंमत आहे, सगळ्यात जास्त ह्याला आदर आहे. म्हणजे या बिझनेसला खूप रिस्पेक्ट आहे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये. बिकॉज का? बिकॉज इथे तुम्ही जर बघितला, ह्याचे ऍडव्हान्टेजेस इतके आहेत की जे म्हणजे खूप ऍडव्हान्टेजेस आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस खूप कमी आहेत. आता व्हाय टू स्टार्ट स्टॉक मार्केट? स्टॉक मार्केट का चालू केलं गेलं पाहिजे? स्टॉक मार्केट चालू करण्याचं काय रिझन? मला सांगा मित्रांनो, आज आपण जी काही लाईफ जगतो, आज तुम्ही जी काही लाईफ जगता, आज तुम्ही बघा की तुम्ही स्वइच्छेने जगता, म्हणजे लाईक तुमची जी इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला जशी लाईफ पाहिजे आहे तशी तुम्ही लाईफ जगता, का तुम्हाला ज्यामध्ये बसवायचं आहे त्यानुसार तुम्ही लाईफ जगता? सो काही लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी मिळवलेलं आहे, काही लोक आहेत ऑलरेडी जे मिळवत आहेत, काही लोक आहेत आता ते त्या स्टेजला आहेत किंवा आता हळूहळू डेव्हलप होत आहेत. सो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, व्हाय टू स्टार्ट स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट का चालू केलं पाहिजे? एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स म्हणून. एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स म्हणून तुम्ही ऑलरेडी माझ्या सायकोलॉजीचे व्हिडिओ बघितलेले आहात. तुम्हाला लक्षात आलं असेल की का स्टॉक मार्केट करणं गरजेचं आहे. आज तुम्ही जर बघितला, या ओव्हरऑल जर तुम्ही जसं बघितला कोरोना व्हायरस टाइमवर मी सांगितले, या ओव्हरऑल कोरोनाच्या टायमिंग मध्ये तुम्हाला एक गोष्ट रिअलाइज झाली असणार आहे की काही पण होऊ दे, तुम्हाला एक दुसरा इन्कम सोर्स पाहिजे म्हणजे पाहिजे. तुमच्याकडे दुसरा इन्कम सोर्स असला तरच तुम्ही चांगला इन्कम जनरेट कंटिन्युअसली करू शकाल, नाहीतर तुम्ही कंटिन्युअसली इन्कम जनरेट करू शकणार नाही. बिकॉज नेक्स्ट कोरोना कधी येईल, नेक्स्ट लॉकडाऊन कधी होईल, काहीही माहित नाही. सो तुम्हाला ते लक्षात आलं असेल की का गरजेचं आहे स्टॉक मार्केट करणं. कारण तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून हे काम करू शकता आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही शिक्षण घेऊ शकता आणि 9 ते 11, सकाळी 9 ते रात्री 11 या वेळेमध्ये तुम्ही काम देखील करू शकता. व्हेन टू स्टार्ट स्टॉक मार्केट? कधी चालू करायचं स्टॉक मार्केट? कधी चालू करायचं? तर खूप सारे लोक असतील टीनेजर ज्यांच्याकडे वेळच वेळ आहे. खूप सारे लोक असतील जी जॉबला जातात, 9 ते 6, 9 ते 7 त्यांचा जॉब असतो. खूप सारे लोक असतील ज्यांचा बिझनेस आहे, जे सकाळी 10ला जातात, रात्री 8ला येतात. आणि खूप सारे लोक आहेत जे रिटायर्ड झालेत. खूप सारे लोक आहेत जे गृहिणी आहेत. सो मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे, या सर्व गोष्टी आपल्या माइंडवर असतात. तुम्ही कसं डिसाईड करता, तुम्ही कसं ठरवता, म्हणजे तुम्ही ठरवला तर होणार, तुम्ही नाही ठरवला तर नाही होणार. सो तुम्हाला ठरवावं लागणार की मला करायचं आहे, तुम्हाला ठरवावं लागणार की मला बाबा शिकायचं आहे, समजायचं आहे, तरच ही गोष्ट होऊ शकते. लेट्स एक्झाम्पल धरून चला, मी एका जॉब पर्सनचं उदाहरण देतो. तो सकाळी 10ला जातो जॉबला आणि त्याच्यानंतर एक ऍव्हरेज 7 वाजता येतो. 10 ते 7 तो गेला. आता तो काय करू शकतो नंतर? 7 ते 8 मध्ये जर तो फ्रेश झाला तर तो 8 ते 9 काम करू शकतो, स्टॉक मार्केटचं करू शकतो. त्यातनं पण त्याला वेळ मिळाला नाही, तो रात्री 10 ते 11 करू शकतो किंवा 12 ते 1 रात्री देखील करू शकतो. हे बघा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, इथे कुठलाही पर्टिक्युलर टाइम नाही आहे, तुम्हाला टाइम फ्रीडम आहे. तुम्ही रात्रीचं पण शिक्षण घेऊ शकता, पहाटे 4ला 5ला उठून पण तुम्ही शिक्षण स्टार्ट करू शकता, दुपारचं तुम्ही काम करत असाल ते देखील करत तुम्ही करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही सर्व गोष्टी इथे करू शकता. सो तुमच्या लक्षात आलं असेल की व्हेन टू स्टार्ट, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. जेच तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करावं लागणार. लेट्स एक्झाम्पल, एक जॉबवाला आहे, तुम्ही ठरवा की बाबा रात्री 11 ते 12 मी एवढं करणार. बिझनेसमॅन आहात, सकाळी सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा फ्रेश झाल्यानंतर 2 तास याला देणार. गृहिणी आहात तर दुपारचा वेळ मिळतो, तो दुपारच्या वेळामध्ये मी याचं शिक्षण घेणार. हे बघा, जरी आता तुम्हाला मार्केटमध्ये बसण्याचा टाइम मिळत नसेल, जे मी पुढे सांगणार आहे,
म्हणजे लाईक तुम्हाला मार्केट तुम्हाला बघता येत नाहीये किंवा मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करता येत नाहीये, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. मात्र शिकून तर घ्या, समजून तर घ्या, गोष्टींना लक्षात तर घ्या. बिकॉज हे एक बिझनेस आहे, हे एक प्रोफेशन आहे. हे तुम्हाला एका आठवड्यात एका दिवसात लगेच तुम्ही डेव्हलप नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागणार, कन्सिस्टन्सी तुम्हाला काम करावं लागणार. त्यावेळी तुम्हाला हळूहळू तुम्ही ग्रोथ होणार. सो तुम्हाला मी एक सांगेन, जरी आता तुम्ही जॉब करत असाल किंवा बिझनेस करत असाल आणि तुम्ही तरुण असाल, तुम्ही आतापासून थोडं थोडं पेरायला चालू करा, थोडं थोडं शिक्षण घ्यायला चालू करा. बिकॉज येणारा काळ फक्त स्टॉक मार्केटचा आहे, हे तुम्ही बघा. अमेरिकेमध्ये 70% पेक्षा जास्त लोक डायरेक्टली और इनडायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये आहेत. भारतामध्ये मात्र हा पर्सेंटेज खूप म्हणजे खूप कमी आहे. सो वेन टू स्टार्ट स्टॉक मार्केट तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. आणि कितीही झालं, तुम्हाला आता मार्केटमध्ये टाइम देता येत नाहीये, लाईव्ह मध्ये ट्रेडिंग करता येत नाही, इट्स ओके. मार्केटच्या टच मध्ये राहा, मार्केट बघत राहा, समजत राहा, गोष्टी रोज शिकत जावा. बिकॉज धरून चला, आता तुमचं वय आहे, धरून चला लेट्स एक्झाम्पल 30 वय ऍव्हरेज पकडून चालतो, तुम्ही जॉब करता. आता तुम्ही तुमच्या वयातली 5 वर्ष जॉब करत करत जरी ह्याला टाइम दिला, तुमच्या वेळेनुसार सर्व गोष्टी मॅनेज करत शिक्षण जर घेतला, मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, इथे बसून मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, त्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही ह्या लेवलचं गेलेलं असता की कमीत कमी तुम्हाला कितीही रुपये दिले तर तुम्ही मंथली बेसिस 10% ते 20% जॉब करत करत काढू शकता. कारण ते असे खूप सारे विषय आहेत, लाईक ऑप्शन सेलिंग, की जिथं तुम्हाला वेळ नाही द्यावा लागत, तिथं तुम्हाला जस्ट पोझिशन घ्यावं लागतं आणि जस्ट होल्ड करावं लागतं वीकली किंवा मंथली. सो अशा खूप सारे विषय आहेत, बट ते तुम्हाला कधी समजणार, ज्यावेळी तुम्ही टाइम देणार. सो इथे तुम्ही कधीही करू शकता आणि आत्ता जरी केलं तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याचा खूप फायदा होऊ शकतो. त्यानंतर हाऊ टू स्टार्ट स्टॉक मार्केट. आता हे मी तुम्हाला इन डिटेल कोर्समध्ये सांगितलेलं आहे की कसं करायचंय, काय करायचंय, कशा पद्धतीने करायचंय, आणि त्यासाठी जी स्ट्रॅटेजी लागणार आहे, त्यासाठी जे सेटअप्स लागणार आहेत, ते तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. तर माझा जो एक्सपिरियन्स आहे, मी जे ऑलरेडी शिक्षण घेतलेलं आहे, ऑलरेडी मी ते तुम्हाला एका साच्यामध्ये बसवून दिलेला आहे. सो तुमचा टाइम कुठेही वेस्ट जाणार नाही. आणि जो मी अनुभव घेतलेला आहे तो तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने असतात गोष्टी, कशा पद्धतीच्या गोष्टी असतात. सो तुम्हाला ते लक्षात येईल पूर्ण कोर्समध्ये की हाऊ टू स्टार्ट. कोरोना व्हायरस टाइम. सो तुम्हाला रिअलाइज झालेच असेल की या कोरोनाच्या काळामध्ये जर काय चालू होतं ते फक्त आणि फक्त शेअर मार्केट चालू होतं. सो फोकस यावर करा. इन्व्हेस्टिंग स्टॉक मार्केटमध्ये खूप सारे विषय असे आहेत की नॉट ओनली इंट्राडे लाईक स्विंग आहे, त्यानंतर इन्व्हेस्टिंग आहे, खूप सारे विषय आहेत जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजणार. सो तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार की स्टॉक मार्केटची किती पोटेन्शियल आहे. डिजिटल इव्होल्युशन. डिजिटल इव्होल्युशन म्हणजे काय, अजून काय करणं गरजेचं आहे स्टॉक मार्केट. तुम्ही जर बघितलं आता येणारा सगळा काळ या कोरोनाच्या टाइम नंतर सगळा जो काळ आहे तो सगळा काळ ऑनलाईनचा आहे. सर्व लोक ऑनलाईन मध्ये आहेत, पूर्ण लोक ऑनलाईन मध्ये, प्रत्येक जण ऑनलाईन मध्ये आहे. आणि आता जर तुम्हाला ऑनलाईन येत नसेल तर कुठेतरी तुम्ही मागं पडत आहात, हे सिद्ध होतं. आणि वेळ आपल्याला बदलण्यापेक्षा वेळ यायच्या आधी जर आपण स्वतःला बदललं तर येणाऱ्या काळात तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. सो होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल की डिजिटल इव्होल्युशन की का करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला ऑनलाईन गोष्टी येणं गरजेच्याच आहेत. एफडी रिटर्न्स इन फ्युचर. आता तुम्ही जर बघितला, हेतनं मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जस्ट इमॅजिन आता एफडीचा रेट काय चालू आहे, 1,00,000ला 500 रुपये मिळतात पर मंथ. 500 रुपये म्हणतात 1,00,000ला पर मंथ, जेवढं मला माहिती आहे. पहिला हे 700 रुपये, 800 रुपये, 900 रुपये मिळत होते, बट आता कमी कमी यायला लागले. फ्युचरमध्ये एफडीचे रिटर्न्स खूप कमी येणार आहेत. तुम्हाला अंदाज आता येत नसेल तर तुम्ही स्टडी करा, समजून घ्या, तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. जर तुम्ही एफडीच्या जीवावर असाल किंवा तुम्ही अशा कोणत्याही गोष्टींच्या जीवावर असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला धोका आहे. का करणं गरजेचं आहे स्टॉक मार्केट. लेट्स एक्झाम्पल, तुम्ही आता इन्व्हेस्टिंग करायला स्टार्ट केला. लेट्स एक्झाम्पल, तुम्ही फंडामेंटल स्किल डेव्हलप केला आणि इन्व्हेस्टिंग करायला स्टार्ट केला. येणाऱ्या 10 वर्षानंतर, येणाऱ्या 20 वर्षानंतर तुमचा जी वेल्थ असते, जी वेल्थ म्हणजे लाईक तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलाय ओनली लेट्स एक्झाम्पल 10 लाख, बट ते झालेले असतात 1 करोड, 2 करोड, 3 करोड, जे की मार्केटच्या मोमेंटम नुसार आहे. आणि त्यातनं जो तुम्हाला डिव्हिडंड मिळत असतो, दर वर्षाला तुमचा डिव्हिडंड मिळत असतो. उदाहरण जर द्यायचं झालं, तुम्ही त्या कंपनीचेच मालक असता आणि त्या कंपनीचं सर्व गोष्टी तुम्ही त्याचा अनुभव घेत असता, भोग घेत असता. सो मला हे म्हणायचं आहे की तुम्ही नुसते एफडीच्या जीवावर राहू नका, तर तुम्ही
यामध्ये एक इन्व्हेस्टिंग म्हणून पण बघा. सो येणाऱ्या काळामध्ये याचा खूप मोठा चान्स आहे आणि आता आपलं बुल मार्केट जस्ट स्टार्ट झाले. येणाऱ्या काळामध्ये आपलं मार्केट खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतं, बिकॉज बाकीचे मार्केट ऑलरेडी टॉप लेवलला गेलेले आहेत, बट आपला अजून नाही ग्रोथ झालेला. आणि फर्स्ट लर्न अँड देन अर्न. पहिल्यांदा स्टडी करा, अभ्यास करा आणि मगच पैसे कमवायला या. डायरेक्ट पैसे टाकून सर्व गोष्टी शिकू नका, पैसे टाकून चालू करू नका. पहिल्यांदा समजून घ्या गोष्टी कशा आहेत, कशा पद्धतीच्या आहेत, कसं शिक्षण आहे, या गोष्टी घ्या. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल, टॉपला जायचं असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला त्या रिलेटेड सगळं नॉलेज घ्यावं लागणार. तुम्हाला कुठलाही जॉब करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्या रिलेटेड नॉलेज घ्यावं लागणार. मात्र या बिझनेसमध्ये, या स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर लोक नॉलेज न घेता डायरेक्ट पैसे लावतात. बाहेरच्या दुनियेत मात्र त्यांनी पहिल्यांदा नॉलेज घेऊन पैसे लावतात. इथे मात्र लोक त्याच्या उलट करतात आणि त्यामुळे लोकांचा लॉस होतो. सो होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल की लोकांचा लॉस पण का होतो. मात्र तुम्ही काय करा, तुम्ही पहिल्यांदा शिक्षण घ्या, समजून घ्या गोष्टींना, अभ्यास करा, पेपर ट्रेडिंग करा आणि मग पैसे टाकून काम करायला स्टार्ट करा. ओके. सो तुम्हाला मी नेक्स्ट सांगेन माइंडसेट. सगळ्यात पहिल्यांदा माइंडसेट करा की मला स्टॉक मार्केट करायचं आहे. तुम्ही माइंडसेट केला तरच तुम्ही स्टॉक मार्केट करू शकता, नाही तुम्ही नाही करू शकत. जसं एक जॉब करणारा व्यक्ती असतो, त्याचा एक माइंडसेट ठरलेला असतो की मला सकाळी 9ला सकाळी उठायचंय, 9 वाजता जॉबला जायचंय, 6 वाजता यायचंय. आणि तो तुम्ही कितीही बघा, काही झालं तर तो 9 ते 6चा जॉब कधी चुकवत नाही, बिकॉज ती त्याची नीड आहे. ज्याचा बिझनेस आहे तो पण त्याचा बिझनेस कधी चुकवत नाही, ज्याची शाळा आहे ती पण तो कधी शाळा चुकवत नाही, बिकॉज ती नीड आहे. तसं तुम्हाला इथे ठरवावं लागणार की मला हे पण करायचं आहे. सो माइंडसेट तयार करा. आता उदाहरण घेऊया थोडंसं बेसिक मधलं, की इथे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. इथे तुम्हाला जस्ट बाय करायचं आहे आणि सेल करायचं आहे, खरेदी करायचं आहे आणि विक्री करायचं आहे. उदाहरण, आपण एखाद्या किराणा माल दुकानात गेलो, जसं इथं मी तुम्हाला दाखवलं. किराणा माल दुकानात गेल्यानंतर आपण काय करतो, खरेदी करतो. म्हणजे काय, बाबा मला अमुक अमुक हे पाहिजे, धरून चला मला एक संतूर साबण पाहिजे, तर आपण काय करतो, पैसे देतो आणि संपर्क साधून खरेदी करतो. संतूर साबण त्या किराणा माल दुकानाकडे असतो, तर तो काय करतो, त्याची तो विक्री करतो. त्याची तो विक्री करतो. घेणारं कोण झालं, आपण झालो. विकणारं कोण झालं, तो झाला. सो बेसिक तुम्हाला उदाहरण कळालं असेल की कशा पद्धतीनं ह्या गोष्टी आहेत. इथं मी जसं तुम्हाला सांगितलंय, इफ यू वॉन्ट टू बाय रिलायन्स शेअर यू हॅव टू गो स्टॉक एक्सचेंज, NSE अँड BSE. आता तुम्हाला खरेदी तर करायची आहे, बट आता खरेदी करताना आपण किराणामालच्या दुकानामध्ये डायरेक्ट किराणामाल दुकानात जातो. लेट्स एक्झाम्पल, उदाहरण देतो. आता तुम्हाला संतूर साबण खरेदी करायचा आहे. तुम्ही डायरेक्ट संतूरच्या फॅक्टरीमध्ये नाही जाणार. तुम्ही कुठे जाणार, तुम्ही जाणार डायरेक्ट तुमच्या इथल्या जवळच्या किराणा माल दुकानात. तसंच तुम्हाला रिलायन्सचा शेअर खरेदी करायचा आहे, म्हणजे मुकेश अंबानींच्या कंपनीमध्ये तुम्हाला तुमचा हिस्सा घ्यायचा आहे. मग तुम्ही मुंबईला जाऊन मुकेश अंबानीच्या ऑफिसमध्ये जाऊन डायरेक्ट हिस्सा नाही घेणार. तुम्ही जाणार स्टॉक्स एक्सचेंजेसकडे, NSE आणि BSE, नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज. म्हणजे काय, रिलायन्स जे मुकेश अंबानीचे मालक आहेत, त्यांनी धरून चला त्यांच्याकडे 100 कोटींची ऑलरेडी त्यांची टर्नओव्हर आहे, त्यांना अजून 100 कोटी पाहिजेत. तर त्यांनी जे 100 कोटी आहेत ते पब्लिक कडनं उचलतात, म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांकडनं, वेगवेगळ्या मोठ्या इन्व्हेस्टर कडनं उचलतात. आणि आपण ते कशा पद्धतीने खरेदी करतो, ह्या जे स्टॉक्स एक्सचेंजेस आहेत, जसं मी तुम्हाला किराणा माल दुकान दिलं की आपण फॅक्टरीमध्ये न जाता किराणा माल दुकानामधनं खरेदी करतो, तसंच आपण इथनं स्टॉक्स एक्सचेंजेस मधनं, जसं NSE आणि BSE मधनं करतो. आणि त्या एक्सचेंजेस मध्ये आपण डायरेक्ट नाही जाऊ शकत. जसं की एक उदाहरण देतो, व्यवस्थित समजून घ्या. संतूरचा साबण खरेदी करायचा आहे, फॅक्टरीत तर जाऊ शकत नाही. आपण कुठे जातो, रिटेलरकडे जातो. संतूरचा साबण पहिल्यांदा कोणाकडे येतो, होलसेलरकडे येतो. आणि होलसेलरकडनं तो रिटेलरकडे जातो. तसंच रिलायन्स म्हणजे संतूर साबण, एक्सचेंजेस NSE आणि BSE होलसेलर आहेत. आणि रिटेलर म्हणजे झिरोदा, एलिस ब्ल्यू हे जे ब्रोकर आहेत ते. होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल की जे ब्रोकर असतात ते काय असतात, ते रिटेलर असतात. म्हणजे जे तुम्हाला उदाहरण दिलं किराणामालच्या दुकानावरनं. बिफोर 2000 स्टॉक मार्केट इज अ पेपर वर्क. 2000 सालाच्या आधी स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी खरेदी करायच्या असतील, कुठले शेअर्स बाय करायचे असतील, सेल करायचे असतील, तर तुम्हाला काय करावं लागायचं, तुम्हाला पेपर वर्क करावं लागायचं. पेपर वर्क म्हणजे काय, तिथं जाऊन तिथं तुम्हाला तुमच्या नावाचं सर्व गोष्टी त्या लिहून घ्याव्या लागायचे, ते शेअर्स तुमच्या नाव करावे लागायचे. बट आता सगळ्यात जे मी तुम्हाला मगाशी बोललो की डिजिटल इव्होल्युशन आहे, तुम्हाला सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्यात. सो तुम्ही सगळं ऑनलाईन बाय किंवा सेल करू शकता. NSE, नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज, हॅज अ मोस्ट व्हॉल्यूम. मोस्ट व्हॉल्यूम म्हणजे काय,
आपल्या ह्याच्यामध्ये 3 इंडेक्स आहेत, निफ्टी 50, निफ्टी बँक आणि सेन्सेक्स. निफ्टी 50 म्हणजे काय, आपल्या भारतातल्या टॉप 50 कंपन्या. निफ्टी बँक आपल्या सगळ्या भारतातल्या ज्या टॉप बँक्स आहेत त्या बँकना रिप्रेझेंट करते निफ्टी बँक. आणि सेन्सेक्स आपल्यातल्या टॉप 30 कंपन्या, इथे चुकून 40 झाले, आपल्या भारतातल्या टोटल 30 कंपन्या टॉपच्या. आता हे काय आहे नेमकं, हे रिप्रेझेंट करतं. आता जेव्हा आपण भारतातल्या स्टॉक मार्केटकडे बघणार, एखादा फॉरेक्स इन्व्हेस्टर आहे, तो भारतातल्या स्टॉक मार्केटकडे बघायचा आहे, त्याला भारताची अर्थव्यवस्था बघायची आहे, तर तो काय बघणार, तो सगळ्या 50 कंपन्यांना घेणार, त्यांचं सगळं बघत बसणार नाही. तो डायरेक्ट निफ्टी 50 ला बघणार. निफ्टी 50 टॉप 50 कंपन्यांना रिप्रेझेंट करते, की बाबा आता निफ्टी 50 धरून चला पॉझिटिव्ह आहे किंवा वाढा लागले, याचा अर्थ टॉप 50 कंपन्यांमध्ये चांगली ग्रोथ व्हायला लागलाय, टॉप 50 कंपन्यांमध्ये चांगलं इन्व्हेस्टिंग यायला लागले. निफ्टी 50 पडा लागले, खाली यायला लागले, तर याचा अर्थ टॉप 50 कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू हळूहळू हळू सेलिंग व्हायला लागले, किंवा त्यांचे जी बॅलन्स शीट आहे किंवा त्यांचा प्रॉफिट लॉस आहे तो बिघडायला लागलाय. सो तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल. आता हे तुम्ही कसं सर्च करणार, हा झिरोधाचा प्लॅटफॉर्म आहे. हे जे दिसते तुम्हाला निफ्टी 50, इथं जर मी टाकलं निफ्टी आणि 50, जर तुम्ही बघू शकत असाल, ही जी दिसते तुम्हाला 14,371, तर आपली निफ्टी 50 आता 14,371 ला. हे जेव्हा मी दिसलं चार्ट म्हणून, तर हा चार्ट येतो. या चार्टवर तुम्ही बाय किंवा सेल करू शकत नाही, इथे जस्ट तुम्ही बघू शकता, हा स्पॉटचा चार्ट आहे. तर निफ्टी 50 कंटिन्युअसली 2 दिवस जर आपली सेलिंग प्रेशर मध्ये होती, जसं तुम्ही बघू शकत असाल की ही रिप्रेझेंट करते भारताला. समजा टॉप 50 कंपन्यांमध्ये शुक्रवारी काय झालं, म्हणजे आज तारीख जसं तुम्ही बघू शकत असाल, आज तारीख आहे 24, तर या 22 तारखेला मार्केट चालू होतं. तर 22 तारखेला काय झालं टॉप 50 कंपन्यांमध्ये ओव्हरऑल, तर ओव्हरऑल टॉप 50 कंपन्यांमध्ये घसरणच झाली. हे निफ्टी 50 दाखवते. आणि जर वाढलं तर दाखवते की टॉप 50 कंपन्यांमध्ये एक चांगलं बाईंग झालं. सो तुम्हाला बेसिक क्लिअर झालं असेल. त्यानंतर निफ्टी बँक, तेच तुम्ही तर सर्च करू शकता, निफ्टी #बँक. निफ्टी बँक म्हणजे भारतातल्या बँकांना टॉप रिप्रेझेंट करणं. आणि सेन्सेक्स म्हणजे टॉप, लाईक हे सेन्सेक्स जसं बघू शकत असाल, टॉप 30 कंपन्यांना हे दाखवतं. सो होपफुली तुम्हाला लक्षात आलं असेल की 3 आपले इंडेक्सेस आहेत, 3 इंडेक्सेसवर आपण काम करतो. आता त्याच्यानंतर तुम्ही जर बघितला, जे मी तुम्हाला इथं बोललो टॉप 50 कंपन्यांचं, आता इथे काही वेटेजेस आहेत. आता तुम्ही म्हणाल हे निफ्टी 50 कसं वर्क करतं, म्हणजे आता हे पडतं कसं, म्हणजे लाईक हे पडाले किंवा हे वाढाले कशावर, तर इथे काही वेटेजेस ठरलेले आहेत. जसे तुम्ही बघू शकत असाल, इथे काही वेटेजेस ठरलेले आहेत. वेटेजेस ऑफ निफ्टी 50, तर मी तुम्हाला निफ्टी 50 चे वेटेजेस दाखवतो. हे मी NSE वरनं हे मी घेतलेलं आहे, तुम्ही देखील हे बघू शकता. 31 डिसेंबरचं हे अपडेटेड आहे 2020चं. आता इथं तुम्ही बघितला टॉप कॉन्झिक्युटिव्ह बाय वेटेजेस आणि कंपनी नेम आणि वेटेजेस. रिलायन्स मध्ये, रिलायन्स इंडस्ट्री निफ्टी 50 मध्ये सगळ्यात जास्त वेटेजेस असणारी इंडस्ट्री आहे. लेट्स एक्झाम्पल, रिलायन्स, HDFC जर बघितला, HDFC बँक 10% आणि इन्फोसिस 7%, परत HDFC 7%, फक्त फायनान्स, आणि त्याच्यानंतर ICICI 6%. मी एक उदाहरण देतो. सगळ्यात जास्त कुणाला यामध्ये वेटेज आहे, रिलायन्सला आणि HDFC बँकला. आता तुम्ही जर चार्ट काढला रिलायन्स आणि HDFC बँकचा, रिलायन्स आणि HDFC बँक आणि HDFC बँक, जस्ट 1 मिनिट, HDFC बँक. आता तुम्ही जर बघितला, धरून चला ओव्हरऑल हे जे दिसतात सगळे स्टॉक्स, हे त्यातल्या त्यात धरून चला पॉझिटिव्ह आहेत. धरून चालूया, हे जे स्टॉक्स तुम्हाला दिसायला लागलेत, इन्फोसिस, त्यानंतर ICICI बँक, TCS, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, ITC, हे जे सगळे कंपनीज आहेत, या कंपनीचं वेटेज आहे. आता वेटेजेस म्हणजे नेमकं काय, तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. रिलायन्सला आणि HDFC बँकेला सगळ्यात जास्त वेटेज आहे 10%, 10%. धरून चला रिलायन्स खाली यायला लागलाय कंटिन्यू, HDFC बँक खाली यायला लागलाय कंटिन्यू, आणि हे जे बाकीचे जे दिसायला लागले तुम्हाला, हे थोडे थोडे वर झालेत. निफ्टी 50 जी आहे ही खालीच येणार. तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं? रिलायन्स आणि HDFC जर वीक असेल, कंटिन्युअसली खाली येत असेल, आणि बाकीचे थोडे थोडे वर जायला लागले, निफ्टी 50 खालीच येणार. का? कारण सगळ्यात जास्त वेटेज कुणाचा आहे, ह्या दोघांचा आहे. आणि ही दोघं जर एक साईडला कंटिन्यू यायला लागले, निफ्टी 50 ला खालीच यायला, आणि ही दोघं एक सारखी वर जायला लागलेत कंटिन्यू,
आणि सगळे बाकीचे थोडे 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 खाली झालेले आहेत, लय पण नाही, थोडे थोडे. तर कंटिन्यू निफ्टी 50 अपर साईडची मोमेंटम करणार म्हणजे वर जाणार. सो तुमच्या लक्षात आलं असेल की वेटेजेस म्हणजे काय. हे ह्या स्टॉक्सच्या वेटेजेस नुसार ही निफ्टी 50 हलते, म्हणजे लाईक असे वर खाली जे काय होते किंवा डाऊन ट्रेंड अप ट्रेंड या स्टॉकच्या मोमेंटमवर ठरलं जातं की निफ्टी 50 कुठे जायला लागले. त्याच्यानंतर निफ्टी बँक, जसं तुम्ही बघितला निफ्टी बँक, तर ही निफ्टी बँकचं आहे. निफ्टी बँकला कोण मराठी भाषेत म्हणलं तर कोण हलवतं, म्हणजे निफ्टी बँकला असं वर खाली कोण करतं, तर हे पहिल्यांदा एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक. किती किती टक्केचे आहे? 26% एचडीएफसी बँकेला आहे, आयसीआयसीआय बँकला 20% आहे आणि कोटक महिंद्रा बँकेला 15%. धरून चला या 3 बँका पडायला लागल्या, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक, आणि या बाकीच्या थोड्या थोड्या वाढायला लागल्यात. सेम ही पडणारच, बिकॉज सगळ्यात जास्त वेटेजेस असणाऱ्या कंपन्यांचं काय व्हायलंय, हे व्हायलंय. सेम तसंच तुम्हाला जे तुम्हाला निफ्टी 50 मध्ये सांगितलं ते इथं बघायचं. आता त्याच्यानंतर सेन्सेक्स, टॉप 30 कंपन्या, या सेन्सेक्स आहेत ज्या टॉप 30 कंपन्या आहेत जे सेन्सेक्सला चालवतात, सेन्सेक्सला रिप्रेझेंट करतात. सेम रिलायन्स, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, जसं तुम्ही बघू शकत असाल. थोडक्यात मला काय सांगायचं तुम्हाला, या स्टॉक्सच्या ह्याच्यावर, या स्टॉकच्या बिहेवियरवर ओव्हरऑल हा सेन्सेक्स वर जाणार का खाली जाणार हे डिसाइड होतं आणि ऑटोमॅटिक त्याची मोमेंटम होते. सो होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल की वेटेजेस काय असतात, कशा प्रकारे असतात. इफ यू नो फंडामेंटल अनालिसिस, देन ओनली बाय द शेअर्स फॉर लॉंग टर्म. आता ह्यामध्ये मला काय सांगायचं, खूप लोक या मार्केटमध्ये गैरसमज घेऊन बसतात की मार्केटला आज नावर ओव्हरच जायचं आहे, त्यामुळे कुठले पण 10 रुपये 20 रुपये कुठलेही त्यांना जे वाटेल ते स्टॉक त्यांनी बाय करतात. कुणाचं ऐकलं, कुणाला वाटलं तर त्यांनी बाय करतात. तुम्हाला नेमकं बाय काय करायचं आहे, फंडामेंटल अनालिसिस नेमकं काय करायचं, मी एक उदाहरण देतो. इफ यू हॅव एचडीएफसी बँक अकाउंट बट यू इन्व्हेस्ट इन येस बँक, आरबीएल बँक अँड बंधन बँक, तुम्हाला मला यातून सांगायचं आहे, तुम्ही वापरता बँक अकाउंट एचडीएफसी बँकेचं, मात्र तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशात करता, तुमच्या समोर मी दाखवतो, तुमच्या समोर सर्व गोष्टी करतो. एचडीएफसी बँक कितीला चालू आहे, एचडीएफसी बँक आता कितीला चालू आहे, एचडीएफसी बँक चालू आहे लेट्स एक्झाम्पल 1443, म्हणजे मला लॉंग टर्म मध्ये एक शेअर जरी घ्यायचा असला तर मला 1443 द्यायला लागणार. किंमत जास्त असल्यामुळे आपण बाय कुठं करतो, आरबीएल बँक, येस बँक. आपण टाकून बघूया, आरबीएल बँक, त्याच्यानंतर येस बँक आणि बंधन बँक. तुम्ही जर बघितला, तुमचं कार्ड आहे एचडीएफसी बँकेत, खरं तुम्ही बाय करणार ह्या 3 बँकांमध्ये. का माहितीये, 200 रुपयाला मिळाले, 300 रुपयाला मिळाले, 17 रुपयाला मिळाले. तुम्हाला एक बेसिक नॉलेज सांगतो, देर इज अ नथिंग रॉकेट सायन्स, बाय द शेअर दॅट यू युज्ड फॉर नेक्स्ट 5 years प्रोडक्ट्स ऑफ देअर शेअर. सिंपल आहे, मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं मित्रांनो, तुम्हाला जी गोष्ट बाय करायचीच असेल, भली एक क्वांटिटी करा, खरं तुम्ही जे वापरा लागलाय, जे आता तुम्ही वापरायला लागलाय आणि फ्युचरमध्ये जे 5 वर्ष तुम्ही वापरणार आहे तेच तुम्ही बाय करा. सिंपल आहे. जर तुम्ही आरबीएल बँक आणि येस बँक मध्ये खातं ओपन करणार नसाल, येणाऱ्या 5 वर्षात पण नसाल, मग तुम्हीच करत नसाल तर बाकीचे लोक का करतील, तुम्हाला समजतंय? तुम्हीच करणार नसाल तर बाकीचे काय करतील. तुम्ही मात्र एचडीएफसी बँकेत येणाऱ्या 5 वर्षापर्यंत अकाउंट ठेवणार आहे तसं, आणि एफडी आणि वाढवणार आहे. तुम्ही जर त्यामध्ये इतकं चांगल्या पद्धतीने करायला, याचा अर्थ काय, त्यामध्ये फंडामेंटली बाकीच्या ओव्हरऑल ठिकाणी ती चांगले म्हणून तुम्ही करला. सिंपल आहे, तुम्हाला यामध्ये बाईंग करायचं, इट्स ओके, 1400 आहे, बट आज ना उद्या तो 2000, 2400, 3000, 3500 ला जाणार. कधी, कारण तुम्ही स्वतः त्याचा अनालिसिस बघितला, तुम्ही स्वतः ते वापरताय. जे तुम्ही प्रोडक्ट्स वापरणार आहे येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही वापरणार, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हे कुणासाठी, तर ज्यांना वाटतंय की बाबा मला फंडामेंटल मी कसं अनालिसिस करू. ओके, त्यानंतर आपण बघू हाऊ टू बाय अँड सेल्स झिरोदा. आता बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, याचा माझा लाईव्ह व्हिडिओ आहे आपल्या कोर्समध्ये, आपली जी स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये. तरी मी तुम्हाला थोडंफार सांगतो, ह्याचं एक लॉजिक सांगतो. जसं मी तुम्हाला मगाशी केजरीवालचं दुकान दिलं, इथे मी लिहिले एनएससी, डिमेट अकाउंट कंपनीज, ट्रेडर 1, ट्रेडर 2. आता धरून चला एचडीएफसी बँकेचं उदाहरण, ही लेवल आहे. धरून एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला द्यायला लागलोय, तुम्हाला समजण्यासाठी. ही लेवल आहे 1460. एक ट्रेडर इथे तुम्हाला दाखवते, ट्रेडर 1, ट्रेडर 2. ट्रेडर 1, आय थिंक रिलायन्स विल गो अप, म्हणून आपण एचडीएफसी घेऊया. इथं 1460 ला कुणीतरी बाय केले आणि त्याला वाटते की ते वर जाणार. आणि दुसरा आहे ट्रेडर 2, आय थिंक रिलायन्स विल गो डाऊन, म्हणजे त्याला असं वाटते की इथून ते खाली येणार. थोडक्यात काय,
ह्या जे दोन लोक आहेत, ह्या दोन लोकांचे व्यवहार होतात. जसं मी बोललो, इट्स अ गेम ऑफ बायर अँड सेलर. ह्या दोन लोकांचे व्यवहार होतात. मार्केट समजा आता ह्याने इन्व्हेस्टमेंट केली 100 रुपयाची, इथे 100 क्वांटिटी घेतल्या आणि ह्यानं पण 100 क्वांटिटी घेतल्या. ह्यानं घेतल्या, जो ट्रेडर 1 होता त्याची इच्छा आहे की बाय करायचा आहे, त्याला वाटतं इथून वर जाणार 1400 इथनं. आणि दुसरा ट्रेडर आहे त्यानं पण 100 क्वांटिटी सेल केल्यात, म्हणजे त्याने विकलेत, तर 1460 ला त्याला वाटतं की तिथून मार्केट खाली जाणार. हे जी NSE आहे, नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज, इथं ह्याने विकलेल्या 100 क्वांटिटी, म्हणजे ह्या ज्या विकणाऱ्या दुसऱ्या ट्रेडरनं विकलेल्या 100 क्वांटिटी हा खरेदी करतो. तुमच्या लक्षात आलं? आणि ह्याने घेतलेल्या क्वांटिटी हा विकतो. ओके, क्लिअर आहे? सिंपल आहे. हे दोन प्रकार असतात. आणि जे डीमेट अकाउंट कंपनीज आहेत, तुम्ही पहिल्यांदा एक्सचेंज करता, आणि हे जे झिरोदा तुम्ही बघायला आलाय, हे जे झिरोदा आहे हे अशा पद्धतीने काम करतं. इथे एक माणूस झिरोदावरून उदाहरण म्हणून बाय करतो, म्हणजे त्याला वाटतं 1460 वरनं वर जाणार, मी तो 100 क्वांटिटी बाय करतो. तसाच त्याच वेळी दुसरा माणूस, किंवा एक धरून चला दुसरा माणूस 1460 ला सेल करतो, त्याला वाटतं इथून खाली जाणार. जर मार्केट खाली गेलं, मार्केट गेलं ऑलरेडी 1440 ला, तर तुम्ही जसं बघू शकत असाल 1440 ला 20 रुपये खाली गेलं, तर हा जो दुसरा माणूस आहे 20 रुपये गेल्यामुळं 100 गुणिले 200, 100 गुणिले 20 पॉइंट त्याच्या फेवर मध्ये मार्केट गेलं, त्यामुळं दुसऱ्या माणसाचा प्रॉफिट होणार 2000 रुपये. 2000 रुपये त्याचा प्रॉफिट होणार. आणि हा जो पहिला माणूस आहे त्याचा 2000 रुपये मायनस लॉस होणार. तुम्हाला लक्षात आलं? इट्स अ गेम ऑफ बायर सेलरचं डिटेल मिनिंग. 1460 ला दोन लोक आहेत, त्यांना वाटते, एकाला वाटते बाय होणार, एकाला वाटते सेल होणार. जर मार्केट सेल मध्ये गेलं, समजा इथं 20 पॉईंट खाली आलं, तर ह्याचा 2000 लॉस झालेला असणार, ह्याचा 2000 प्रॉफिट झाला असणार. हे जे पैसे आहेत ते हे पैसे ह्याला मिळणार. क्लिअर आहे? तुम्हाला गोष्टी समजल्या? आणि ह्याचे पैसे ह्याच्याकडे जाणार, आणि ह्याचे जे ऑलरेडी होते त्याला आणि प्लस हे होणार. असा हा सगळा गेम आहे, असा हा सगळा बिझनेस आहे. सो होपफुली तुमच्या लक्षात येत असेल की बायर आणि सेलरचा काय विषय असतो, कशा पद्धतीने हे डील करतात. देर आर 3 पार्टिसिपेंट्स इन मार्केट. पहिला आहे रिटेल इन्व्हेस्टर. रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे एकदम तुमच्या आमच्यासारखे लोक, जसं मी, तुम्ही सर्व लोक, जे 1,00,000, 10,000, 1,500 किंवा 10 लाख एवढ्या यांना ट्रेड करतात, म्हणजे लाईक लाखांमध्ये, तेवढ्यातल्या तेवढ्या हजारांमध्ये. ते म्हणजे कोण? रिटेल इन्व्हेस्टर. दुसरे हाय नेट वर्थ इन्व्हेस्टर्स. ओके, हाय नेट वर्थ इन्व्हेस्टर म्हणजे काय? जे 100 कोटी, 300 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी अशा ह्याच्यामध्ये त्यांनी बाय करतात किंवा सेल करतात, यांना म्हणतात, मी याच्यावर तुम्हाला कोर्समध्ये व्हिडिओ पण दिलाय, बिग प्लेयर्स म्हणून. त्यानंतर तिसरे येतात इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्हणजे ज्या इन्स्टिट्यूशन त्यांनी चालवतात. उदाहरण LIC, म्युच्युअल फंड्स, तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर एक असतात, जे बाहेरच्या देशातनं आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट करतात. आणि डोमेस्टिक, जसं मी बोललो, हाय नेटवर्क मधलेच. आता या सगळ्यांमध्ये, या 3 पार्टिसिपेंट मध्ये सगळ्यात पॉवरफुल कोण असतं? इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. का असतात? आता बघा, सिंपल. डोमेस्टिक, जे आपल्या इथे मी बोललो 100 कोटी 200 कोटींनी वैयक्तिक एक माणूस ट्रेड करतो, हा मोठा आहे तो, ठीक आहे. फॉरेन मधली पण 100 कोटी 200 कोटी करतात, ठीक आहे, इट्स ओके. इन्स्टिट्यूशन वाले, उदाहरण म्हणून मी बोललो LIC आणि म्युच्युअल फंड, हे डायरेक्ट चार्टच बनवतात. म्हणजे हा जो चार्ट आहे ना HDFC बँकेचा, हा चार्ट बनवतात कोण? इन्स्टिट्यूशनल. त्यांच्याकडे लाखो करोड रुपये असतात, म्हणजे 1,00,000 करोड, 2,00,000 करोड, 10,00,000 करोड, हे एवढे पैसे त्यांच्याकडे असतात. त्यांनी स्वतः ठरवतात की HDFC बँकेला खाली आणायचं आहे, त्यांनी स्वतः ठरवतात HDFC बँकेला वर न्यायचं आहे. सो तुमच्या लक्षात आलं असेल की LIC, म्युच्युअल फंड हे ठरवतात की मार्केटला कुठल्या साईडला न्यायचं, बिकॉज त्यांच्याकडे पैसा तेवढा असतो. सो होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणून मी तिथे लिहिले पॉवरफुल पार्टिसिपेंट्स. तर तुम्हाला 3 प्रकारचे पार्टिसिपेंट बद्दल लक्षात आलं. स्टॉक मार्केट बेसिक्स. देर आर 3 टाइप्स ऑफ स्टॉक मार्केट. पहिला आहे अप ट्रेंड, दुसरा आहे डाऊन ट्रेंड, तिसरा आहे साइडवेज. तुम्हाला सांगतो. अप ट्रेंड म्हणजे मार्केट थोडं वर जातं, थोडं परत खाली येतं, थोडं वर जातं, थोडं परत खाली येतं, थोडं वर जातं, हे म्हणजे अप ट्रेंड. डाऊन ट्रेंड म्हणजे काय? मार्केट थोडं खाली येतं, थोडं परत वर जातं, परत खाली येतं, परत थोडं वर जातं, परत खाली येतं. आणि तिसरं म्हणजे साइडवेज.
म्हणजे थोडं असं. आता मी तुम्हाला आणि इन डिटेल मध्ये सांगेन, तुमच्या लक्षात येईल. अप ट्रेंड कसा ओळखायचा? मार्केट वर गेले, परत खाली आले आणि इथून परत वर गेले. आता यातनं कसं ओळखायचं की अप ट्रेंड आहे? मार्केट 100 रुपयाला इथं लेवल आहे, धरून चला ही लेवल आहे 100 रुपयाची. जस्ट 1 मिनिट. ही 100 रुपयाची लेवल आहे, ही जी लेवल आहे ती 100 रुपयाची लेवल आहे. इथून मार्केट गेलं 120 ला, 120 ला गेलं इथे. जेव्हा परत ते खाली आलं तेव्हा खाली आलं 115 ला, आणि इथून परत 120 चा जो हाय आहे तो तोडून ते गेले 125 ला. याला म्हटलं जातं अप ट्रेंड. 100 ला होतं, तिथून 120 ला गेलं, परत तिथून 115 ला आलं आणि तिथून परत 120 चा हाय तोडून वर गेलं. ह्या सर्व गोष्टीला म्हटलं जातं अप ट्रेंड. डाऊन ट्रेंड सेम, मार्केट खाली आलं, परत थोडं वर आलं आणि परत खाली आलं. म्हणजे काय? म्हणजे काय? थोडं तुम्ही जर बघितला, मार्केट ज्यावेळी खाली आलं, परत ज्यावेळी वर गेलं, जो मार्केटचा जो हाय हा होता तो तोडू शकला नाही, आणि जो लो होता तो तोडला, परत खाली आलं. जसं की 100 ला प्राइस होती, त्यानंतर 90 वर गेलं, 90 वर गेलं, बट तिथून 95 पर्यंत आलं, 100 वर आलंच नाही आणि डायरेक्ट 80 ला गेलं. याला म्हणायचं डाऊन ट्रेंड. आणि साइडवेज म्हणजे काय? हे 100 ला गेलं, इथून परत 105 ला आलं, परत 100 ला आलं, परत 103 ला आलं. हे म्हणजे साइडवेज, म्हणजे कुठेच नाही जाणार, वर ना खाली, जस्ट मध्ये मध्ये घुमटणार. सो तुम्हाला मी आता थोडस दाखवतो की चार्ट मध्ये हे कसं ओळखायचं, तुम्हाला ही गोष्टी मी दाखवतो. आता अपट्रेंड कसा ओळखायचा बघा. हे बघा, लाईव्ह आहे, तुमच्या समोर चार्ट आहे, जसं तुम्ही बघू शकत असाल. अपट्रेंड कसा ओळखायचा? हे कुठल्या दिवशीचा चार्ट आहे? 19/1/2021 चा. मार्केट काय आलं, इथं ओपन झालं, इथून खाली गेलं, पण त्याच्यानंतर परत वर गेलं. म्हणजे काय? मार्केटने याचा हाय तोडला, याचा अर्थ काय? अप ट्रेंड. आता जर प्रॉपर दाखवायचं झालं, इथून मार्केट स्टार्ट झालं, थोडस खाली आलं, दिसतं इथं, परत इथं वर गेलं. हे काय? ह्याचा हाय तोडला, हा जो लो बनवलेला इथे तोडला नाही, इथला लो तोडून परत वर गेलं, याचा अर्थ काय? अप ट्रेंड. ओके, तुम्हाला लक्षात आलं असेल. डाऊन ट्रेंड म्हणजे काय? जसं तुम्ही बघू शकता, मार्केट खाली आलं, परत वर गेलं, हा हाय तोडू शकलं नाही, आणि तोडताना हा लो तोडला, हा लो तोडला, दिसते, हा लो तोडला. हे एक्झॅक्ट हे दिसलं असेल तुम्हाला, हे म्हणजे डाऊन ट्रेंड. तिसरं साइडवेज. साइडवेज म्हणजे काय? जसं तुम्ही बघू शकत असाल, हे काय? इथलं इथंच मार्केट खेळलं, हे बघा, ना वर गेलं ना खाली गेलं, जस्ट इथंच इथंच. म्हणजे एवढ्या ह्याच्यातच मार्केट क्लोज झालं. 150 पॉईंट मध्येच मार्केट राहिलं. हे बघा, 14,050 ते 14,050 पॉईंट मध्येच मार्केट खेळलं. याचा अर्थ काय? मार्केट साइडवेज. सो होपफुल तुमच्या लक्षात आलं असेल, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साइडवेज. त्याच्यानंतर येते मित्रांनो 3 टाइप्स ऑफ ट्रेडिंग स्टाईल. 3 टाइप्स ऑफ ट्रेडिंग स्टाईल आहेत. पहिला आहे इंट्राडे ट्रेडिंग. तुम्ही ते 9:15 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत करू शकता. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी पैसे लागतात, कारण तुम्हाला लिव्हरेज मिळतं आणि तुम्हाला त्यातल्या त्यात एक पेशन्स लागतात. आता इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? एचडीएफसी बँक मी बाय करालोय, इथे इंट्राडे दिसते तुम्हाला, इंट्राडे MIS, मी इथे क्लिक केलं. मी जर इथं क्लिक केलं, जर मला एचडीएफसी बँक 1443 रुपयाला एक क्वांटिटी खरेदी करायची असेल, तर मला किती लागणार? लॉंग टर्म मध्ये जर घ्यायचं असेल तर मला, आता मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल, जर मला हे लॉंग टर्म मध्ये बाय करायचं असेल, म्हणजे जस्ट मला होल्डच करायचंय, तर मला 1443 रुपये द्यावे लागतात. जर मला 10 क्वांटिटी बाय करायचे असतील तर मला 14,035 रुपये द्यावे लागतात, जसं तुम्ही बघू शकता. जर मला एंट्राडे करायचं असेल, जसं मी तुम्हाला बोललो, 9:15 ते 3:30, म्हणजे काय? एकच दिवसात, आजच खरेदी करायचं, आजच विकायचं, तर मला 14,000चं डायरेक्ट 1,170 लागतात. दिसते तुम्हाला, 1,170. कसं काय? तर तुम्हाला इथं मार्जिन मिळतं, जे मी इथे लिहिले, लिव्हरेज. लिव्हरेज मिळतं आणि मिनिमम मनी, म्हणजे 1,170 रुपयांमध्ये ज्यासाठी 14,000 लागतात क्वांटिटी एवढ्या घ्यायला, त्याच क्वांटिटी तुम्ही 1,170 मध्ये घेऊ शकता. ह्याला म्हणायचं इंट्राडे ट्रेडिंग. म्हणजे त्यामध्ये तुम्ही लिव्हरेज घेऊ शकताय, कमीत कमी पैसे घेऊ शकताय, आणि कमीत कमी पैशामध्ये तुम्ही थोडा वेळ बसून 9:30 ते 3 मध्ये तुम्ही काम करून पैसे जनरेट करू शकता. जो आपला VWP चा सेटअप आहे तो त्यावरच आहे. आता मित्रांनो, यामध्ये दुसरा एक पार्ट येतो, स्विंग ट्रेडिंग. इथं तुम्ही काय करू शकताय? तुम्ही डायरेक्ट HDFC बँक फ्युचर, HDFC बँक फ्युचर इथे टाकला, जसं तुम्हाला मी बघितलं होलसेल मार्केट, जे माझ्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ऑलरेडी आहे. आता
मला धरायचं फ्युचरचा लॉट कितीचा आहे, 550चा आहे. आता मला एचडीएफसी बँकेच्या होल्ड करायचा आहे, मला धरून चला मला होल्ड करायचं एचडीएफसी बँक स्विंग ट्रेडिंग साठी 7 दिवस होल्ड करायचे किंवा 1 महिना होल्ड करायचे. नॉर्मल मनी नॉर्मल पेशन्स कसं ते दाखवतो. आता एचडीएफसी बँकेच्या 550 क्वांटिटी मी इथे घ्यायला गेलो, 550 क्वांटिटी लॉंग टर्म मध्ये मला किती लागणार, 7,93,952 रुपये. ओके, तुम्हाला क्लिअर आहे. जर मला 1 महिन्यासाठी होल्ड करायचं असलं किंवा आयुष्यभर जरी होल्ड करायचं असलं किंवा 1 दिवस जरी होल्ड करायचं असलं तरी मला 1443 रुपये लागणार. आता मात्र जर मला स्विंग ट्रेडिंग करायचं आहे तर तुम्ही फ्युचर मध्ये काम करू शकता. तेच मला इथं बाय करायचं असलं ओव्हरनाईट NRML दिसते 1,62,000 लागतात. थोडक्यात काय, 1 महिन्यासाठी 7 दिवसांसाठी तुम्ही फ्युचर बाय करू शकता 1,62,000 म्हणजे 7 लाखाला ज्या क्वांटिटी मिळणार होत्या त्याच क्वांटिटी तुम्हाला 1 लाखाला मिळतात. सो स्विंग ट्रेडिंग साठी नॉर्मल मनी नॉर्मल पेशन्स, 1 दिवस 2 दिवस किंवा 1 महिना. इन्व्हेस्टमेंट मोर दॅन 2 इयर्स, मोर मनी मोर पेशन्स. आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच करायची आहे, तुमच्याकडे 1 लाख रुपये, तुमच्याकडे 1 लाख रुपये, तुम्ही काय केला, 1 लाख रुपयाला किती येतात तेवढे तुम्ही शेअर्स घेतला. धरून चला आपण एक 70 शेअर्स घेतले, दिसते 1 लाख, तुम्हाला क्लिअर आहे, 1,01,000 तुम्ही 70 शेअर्स घेतले, 1 लाख गुंतवला कितीच्या प्राइसला, 1400च्या. आता 2 वर्ष 3 वर्ष इथं बघायचं नाही. आता जसा जसा स्टॉक वाढेल तसं तुमच्या या 70 क्वांटिटी नुसार प्रॉफिट वाढत जाणार. इथे मात्र तुम्हाला जेवढी अमाऊंट आहे त्या अमाऊंट गुणिले 70 तेवढा पैसा तुम्हाला इथे द्यावा लागणार. सो होपफुली तुम्हाला 3 टाइप्स कळाले असतील ट्रेडिंगच्या, कशा असतात काय असतात. आता थोडं आपण बोलूया फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस याबाबत. इफ यू वॉन्ट टू बाय अँड सेल एनी स्टॉक्स देर आर 2 टाइप्स ऑफ अनालिसिस, फंडामेंटल अँड टेक्निकल. फंडामेंटल लॉंग टर्म साठी असतं, जसं तुम्ही बघू शकत असाल फंडामेंटल अनालिसिस लॉंग टर्म साठी असतं, टेक्निकल शॉर्ट टर्म साठी असतं. इथे मी क्लिअरली सांगितलं लॉंग टर्म, फंडामेंटल, शॉर्ट टर्म, टेक्निकल. फंडामेंटल अनालिसिस मध्ये काय काय बघावं लागतं, तुम्हाला कंपनीची बॅलन्स शीट बघावी लागते, कंपनीचा प्रॉफिट लॉस बघावा लागतो, कंपनीचे फ्युचर प्लॅन्स बघावे लागतात. जे मी उदाहरण दिलं, तुम्ही 5 वर्ष पुढचं काय वापरणार आहे, एचडीएफसी बँकेचं कार्ड सगळं वापरणार आहे, म्हणजे तुम्ही त्यामध्ये अकाउंट अँड ऑल सर्व गोष्टी करणार आहे. सेम तुम्हाला लक्षात आलं की फंडामेंटली बँक कंपनी स्ट्रॉंग आहे तर तुम्हाला तिथं काम करायचं आहे, तिथं तुम्ही लॉंग टर्म मध्ये करू शकता. टेक्निकल अनालिसिसचा फायदा काय होतो, शॉर्ट टर्म तुम्ही इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग जे मी तुम्हाला बोललो हे तुम्ही टेक्निकल अनालिसिसचा फायदा घेऊन करू शकता. इथे चार्ट्स, चार्ट्स म्हणजे काय, हे जे तुम्हाला दिसायला आले चार्ट्स, आता हे कसे तयार होतात, कसे तयार होतात जस्ट तुम्ही जस्ट बघा, तुम्हाला मी सिंपल मध्ये दाखवतो. आता हे जे मी लावले 10, 1, 2, 3, 4, 5, 10, 15, 30, 1, 2, 1 तास, 2 तास, 3 तास, 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना. आता मी 1 मिनिट लावलं, 1 मिनिट लावलं काय होते बघा, जी तारीख होती जसं तुम्ही बघितला, तारीख होती मे बी 22 तारीख, मागची जी 22 तारीख होती, 9:15 हे बघा 9:15 एक एक मिनिटाचं मला त्या एका मिनिटात स्टॉक कुठून कुठे गेला, म्हणजे या 9:15 तो इथं होता, तिथून निफ्टी फिफ्टी इथं आली जसं बघू शकताय, परत त्याच्या पुढच्या मिनिटाला ती इथून इथं आली, त्याच्या पुढच्या मिनिटाला असं, म्हणजे नेमकं काय काय केलं मिनिटा मिनिटाला हे कळालं, म्हणजे एक एक मिनिटाला 9:15 ते 3:15 काय केलं ते कळालं. मी समजा 5 मिनिट लावलं तर दर 5-5 मिनिटाला निफ्टी कशी प्रकारे काम केली ते दाखवते. पहिल्या 5 मिनिटात निफ्टी इथं ओपन होऊन इथे वर जाऊन परत खाली जाऊन परत इथे क्लोज झाली, त्यानंतर 5-5 मिनिटांमध्ये कसं कसं झालं हे सगळं दाखवते. मी 10 मिनिट केलं, दर 10 मिनिटाला निफ्टी कशी कशी रिॲक्ट झाली हे दाखवलं जातं. मी 1 तास केलं तर एका तासाला निफ्टी कशी कशी रिॲक्ट झाली, या एका तासात अशी कॅन्डल झाली, या एका तासात अशी झाली, त्यानंतर अशी, त्यानंतर अशी, त्यानंतर अशी, त्यानंतर अशी. मी 1 डे केलं, डायरेक्ट ही तारीख जी मी तुम्हाला बोललो 22 तारखेला निफ्टीनं ओव्हरऑल काय दाखवलं, निफ्टी निगेटिव्ह होती. 21 तारखेला काय होती, निगेटिव्ह होती. 20 तारखेला काय होती, पॉझिटिव्ह होती. 19 तारखेला काय होतं, पॉझिटिव्ह होती. सो 1 दिवसाच्या ह्यानं तुम्हाला ते दाखवतं. 1 वीक केलं, तुम्हाला एक एक आठवड्याचं दाखवतं की निफ्टी एक एक आठवड्याला कुठे होती. ह्याच्यावर क्लिक केला, ह्याच्यावर क्लिक केला तुम्ही, ह्याच्यावर 18-1 म्हणजे काय, हे दिसते तुम्हाला 18, हे दिसते 18-1, 18 ते 22, म्हणजे तुम्हाला 18 ते 22 दाखवते. परत घेतला 11 ते त्याच्या पुढचे 5 दिवस, 4 ते त्याच्या पुढचे 4 दिवस, 28 ते त्याच्या पुढचे 4 दिवस,
21/12 ते त्याच्या पुढचे 4 दिवस. ओके, तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि 1 मंथ म्हणजे प्रत्येक महिन्यात निफ्टीने काय काय केलं. जानेवारी महिना चालू आहे, डिसेंबर महिन्यात मागच्या काय केलं, एवढे ही ग्रीन कॅन्डल बनवली, त्याच्या मागच्या महिन्यामध्ये अशी बनवली, त्याच्या मागच्या महिन्यात बनवली. सो यामध्ये तुम्ही बघू शकता की त्या टाइम फ्रेमला त्या वेळी निफ्टीने काय केलं, कसं केलं. ओके, सो चार्ट्स तुम्हाला मी बोललो. कॅन्डलस्टिक तुम्हाला कसं लावायचं, डिस्प्ले मध्ये जायचं आहे, जस्ट कॅन्डल लावायचं आहे. कॅन्डलस्टिक म्हणजे काय, जे तुम्हाला म्हटलं की त्या टायमिंगला काय काय झालं हे तुम्हाला दाखवतं. आता 2 प्रकारचे कॅन्डल आहेत, एक आहे ग्रीन, एक आहे रेड. आता आपण रेड आणि ग्रीन दोन्ही बाबत बोलूया, चर्चा करूया. आता ही जी कॅन्डल तुम्हाला दिसायला लागली रेड, जस्ट तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. ही जी कॅन्डल दिसायला लागली, रेड कॅन्डलचा ओपन नेहमी वर असतो आणि ग्रीन कॅन्डलचा ओपन नेहमी खाली असतो. आणि हे जे ब्लॅक कलरची लाईन दिसायला ह्याला विंग म्हटलं जातं. आता कसं कसं याचा स्टडी करायचा. आता जसं तुम्ही बघू शकत असाल की तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, तुम्हाला सिंपल एवढंच बघायचं आहे की हे कुठं ओपन झालं. 14,774 डाव्या साईडला तुम्ही बघू शकत असाल, एक्झॅक्ट इथे. आणि ते जर क्लोज त्याच्या खाली झालं, जी कॅन्डल ओपन होऊन क्लोज खाली होते ती रेड कॅन्डल, आणि जी कॅन्डल क्लोज ओपन जिथं होते आणि तिथून वर क्लोज देते, जसं की इथं ओपन झाली, जसं तुम्ही बघू शकता 14,418 ओपन आहे, बट क्लोज झाली इथे, तर ती ग्रीन कॅन्डल. थोडक्यात इथे तुम्ही बघू शकता की कॅन्डल्स कशा प्रकारे फॉर्म होतात. सो हे कशा प्रकारे फॉर्म होतं, तर सिंपल आहे, तुम्हाला इतकंच सांगतो, तुम्हाला कॅन्डलस्टिकवर सर्व गोष्टी समजतील जसं तुम्ही टाइम द्याल. इथं तुम्हाला जस्ट ओपन हाय लो बघायचा आहे, मी जस्ट तुम्हाला दाखवतो तुम्हाला आणि जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. ओके, ते इथं होत नाहीये. सो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, ही जी रेड कॅन्डल आहे हे दाखवते की इथं खूप विक्री झाली, ही जी ग्रीन कॅन्डल आहे ती दाखवते इथे खूप खरेदी झाली. सो तुम्हाला जस्ट इथं बघायचं आहे, हिचा ओपन कुठं आहे, हिचा लो कुठं आहे आणि हिचा हाय कुठं आहे. जस्ट तुम्हाला आता मी एक एक्झाम्पल दाखवतो. ही जी रेड कॅन्डल आहे, जस्ट बघा, नाही समजलं तर व्हिडिओ परत बघा. हिचा ओपन इथं आहे, हिचा ओपन इथं आहे, इथं तुम्हाला दिसते उजव्या साईडला, तुम्हाला दिसत असेल बघा डाव्या साईडला थोडंसं वर 14,174, मी एक्झॅक्ट तेच मारले. हिचा क्लोज किती आहे, 14,464 एक्झॅक्ट हा. आणि हिचा हाय किती आहे, 14,480 एक्झॅक्ट हा. आणि त्याच्यानंतर हिचा लो किती आहे, 14,439. म्हणजे या 10 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, या 10 मिनिटांमध्ये निफ्टी काय केली, निफ्टी ओपन झाली 14,475 ला, त्याच्यानंतर निफ्टीनं हाय मारला 14,481 चा, तिथून निफ्टीनं लो मारला 14,440 चा, आणि त्यानंतर निफ्टीनं 10 मिनिटांमध्ये त्या क्लोज दिला 14,464 मध्ये. सो तुमच्या लक्षात येत असेल की रेड कॅन्डल कशी. आता ग्रीन कॅन्डल तुम्हाला एक दाखवतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल. लेट्स एक्झाम्पल, हिचा ओपन किती आहे, 14,571 एक्झॅक्ट हा. हाय किती आहे, 14,595. क्लोज किती आहे, 14,583. आणि लो किती आहे हिचा, 14,566. निफ्टी इथे ओपन झाली, इथून लो मारला इथेचा 14,566 चा, तिथून हाय मारला 14,595 चा, आणि क्लोज दिली इथे. सो ओपन हाय लो क्लोज तुमच्या लक्षात आलेला असेल. लाईक जसं मी तुम्हाला बोललो, एक कॅन्डल ही आहे, ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल काय शोज करते, ही कॅन्डल, ही एक अशी कॅन्डल असेल, ती कॅन्डल काय शोज करते, समजा जर ती रेड असेल तर हिचा ओपन इथं असतो, तिचा हाय वर असतो, क्लोज इथं असतो, आणि लो इथं असतो. आणि तेच जर कॅन्डल ग्रीन असेल तर तिचा ओपन खाली असतो, लो खाली असतो, हाय वर असतो जे नॉर्मल आहे, आणि क्लोज इथे असतो. ओपन आणि क्लोज, समजा कॅन्डलचा ओपन क्लोज कॅन्डल जी आहे ती ओपनच्या वर क्लोज दिली तर ती ग्रीन कॅन्डल, आणि जी कॅन्डल आहे ओपनच्या खाली क्लोज दिली तर ती रेड कॅन्डल. होपफुली तुम्हाला बेसिक नॉलेज लक्षात आला असेल. आणि इंडिकेटर्स म्हणजे काय, इंडिकेटर्स मध्ये स्टडीज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसतं की वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत. लेट्स एक्झाम्पल, मी एचडीएफसी बँकेला मी तुम्हाला बोललो की स्टडीज मध्ये गेला व्हीडब्ल्यूएपी मी लावले. व्हीडब्ल्यूएपी म्हणजे काय, हा एक इंडिकेटर आहे, व्हॉल्यूम एव्हरेज ट्रेडेड प्राइस. त्यानंतर खूप सारे इंडिकेटर आहेत, लाईक एक्झाम्पल बॉलिंजर बँड्स. हे बॉलिंजर बँड्स हा एक इंडिकेटर आहे. तुम्ही जर बघितला, मार्केट ह्या बॉलिंजर बँड मध्ये राहतं, ह्याच्या बाहेर जात नाही, ज्यावेळी जातं एकदम खाली येतं, बाहेर जायचा प्रयत्न करतं आत येतं. हे बघा, जसं बघू शकत असाल, ह्या जस्ट जायचा प्रयत्न केला परत बाहेर आले.
जायचा प्रयत्न केला परत आत आले. म्हणजे काय, हे इंडिकेटर्स आहेत, असे वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत, मुव्हिंग ऍव्हरेजेस आहेत, जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजतील. लाईक मॅगडी हे एक देखील आहे, हा देखील एक इंडिकेटर आहे, यातनं देखील लोक बाय सेल करतात. सो खूप सारे इंडिकेटर आहेत. बट आपण जे काम करतो ते VWP सेटअपवर करतो, जे तुम्ही बघितलं असाल. आणि जसं मी बोललोय, चार्ट सब कुछ बोलताय, सगळं काही चार्ट सांगतो. ओके. सो टेक्निकल अनालिसिस मध्ये प्राइस ऍक्शन आलं. प्राइस ऍक्शन म्हणजे काय, लेट्स एक्झाम्पल, जसं तुम्ही बघितला प्राइस ऍक्शन जे तुम्हाला बोललो की डाऊन ट्रेंड अप ट्रेंड कसा ओळखायचा, सिंपल आहे. मार्केट वर गेले, थोडंसं खाली आले, परत वर गेले, याचा अर्थ काय, हाय तोडलाय. तर हे एक वर जाण्यासाठी लाईक अप्पर ट्रेंड आहे हा, हे म्हणजे थोडंफार प्राइस ऍक्शन. प्राइस ऍक्शन म्हणजे त्याचं बिहेवियर, म्हणजे स्टॉक कसा बिहेव करायला. तुमच्याकडे ट्रेडिंग प्लॅन पाहिजे. ट्रेडिंग प्लॅन म्हणजे काय, की मला कशा प्रकारे सर्व गोष्टी अभ्यास करायच्या आहेत, कशा प्रकारे माझं प्लॅनिंग करायला पाहिजे. तुमची रिस्क मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी पाहिजे. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे मी मार्केटमध्ये एवढे एवढे पैसे घेऊन आले आणि ह्यामध्ये मला एवढी एवढी रिस्क घ्यायची आहे. एक एक्झाम्पल, 10,000 रुपये घेऊन आला असाल तर त्या 10,000 वर मला डेली फक्त आणि फक्त 500 रुपयाची रिस्क घ्यायची आहे. आणि 500 रुपये जर झाले तर मी या मार्केटमधून थांबणार, मी काय करणार नाही. रिस्क रिवॉर्ड रेशो धरून चला, तुमचा रिस्क घेतलाय 10 रुपयाची, तर तुम्हाला मिनिमम 20 रुपये किंवा मिनिमम 10 रुपये तुम्हाला घेतल्याशिवाय मार्केटमधनं जायचं नाहीये. बिकॉज तुम्ही 10 रुपयाची रिस्क घेऊन 5 रुपयाचा रिवॉर्ड घेतला तर तुम्ही यामध्ये नाही टिकू शकत. मनी मॅनेजमेंट, जे मी ऑलरेडी माझ्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. VWPचा जो लाईव्ह ट्रेडिंग व्हिडिओ आहे त्यामध्ये मी मनी मॅनेजमेंट याबद्दल डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. आणि एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ऑलवेज रिमेंबर, स्टॉक मार्केट इज अ माइंड गेम, नॉट अ इमोशनल गेम. सो माइंडने ह्या गेम मध्ये या, माइंडनं हा बिझनेस करा. इमोशनल होऊन गेम करू नका. तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जाता तेव्हा तो पैसे सारखं 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 बघत बसत नाही, तो पेशंटकडे लक्ष देतो. त्यामुळे इथं तुम्ही सारखं पैसे 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 बघू नका. तुम्ही जर पैशाकडे फोकस केला तर तुमचा मार्केटमधनं फोकस इनडायरेक्टली जातो. सो फोकस मार्केटवर करा, पैसा बाय डिफॉल्ट तुमच्याकडे येतोच. सो व्हाय टू स्टार्ट इंट्राडे ट्रेडिंग, जसं मी बोललो, काय करणं गरजेचं आहे, तर तुमच्याकडे एक स्किल डेव्हलप होतो. आणि स्किल कसं डेव्हलप होणार, तर तुम्ही जसं जसं टाइम देणार, जसं जसं तुम्ही डेली प्रॅक्टिस करणार, प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट, तुम्ही हळूहळू होणार. आणि तुम्ही जर प्रॉपर काम केला तर मी तुम्हाला जसं इथे लिहिले, तुम्ही 30,000 वर 1,000 ते 2,000 मिळवू शकता. कॅन वी मेक, येस यू कॅन मेक, तुम्ही मिळवू शकता. आणि तुम्हाला जस्ट टाइम मॅनेजमेंट करावी लागणार आहे, की कशा पद्धतीने तुम्हाला टाइम द्यायचा आहे, कशा पद्धतीने सर्व गोष्टी करायच्या. सो होपफुली हा जो आपला पार्ट 1 होता बेसिक व्हिडिओ, मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. सो थँक्यू सो मच अँड थँक्यू.